जय गुरु. ऐकू जय येतंय का? गुरु. हा. हो हा. हा. दिसतोय ना स्क्रीन आता? हो हो. हा. होय. ठीक आहे. चला. आज काल आपलं संस्कृत आपल्या रामरक्षेचं उपक्रम एक संपला 5 दिवसांचा. अं, तुमच्यापैकी बहुतेकांनी त्याचा अनुभव घेतला असेल. हो अं, हो, छान झाला. हा. चालेल तेच. तसं एक म्हणजे आणि मला एक दोन म्हणजे तुमचे हे विचारायचे आहेत. की तुम्हाला आता असं वाटतं का, कारण कसं तुम्ही बालबोध, प्रारंभ आणि आता प्रवेशचा पण एक चतुर्थांश समजा झालाय असं समजूया. तर म्हणजे आता रामरक्षा समजून घेण्यात म्हणजे संस्कृतमुळे काही फायदा झाला असं वाटतं का तुम्हाला? हो खूप हो, फरक पडला. नक्कीच. खूप समजण्यामध्ये खूप नक्कीच. फरक पडला. हो सर, हो. हा. म्हणजे म्हणजे आधी आता नुसतं म्हणायचो पण कळत नव्हतं काही. हो. हो, चांगला म्हणजे आज फायदा. हा म्हणजे अजूनही थोडंसं असिस्टेड झालं, पण तरी तुम्हाला मी सांगतो ते लगेच तुम्ही त्याचं लावू शकत होता, राईट? त्याचं लॉजिक अर्थाच. बरोबर. हो हो. हा. तर तेच आणि आता अशा इतरही वाचतो ना त्यावेळेला असं ओळखीचं वाटतं बरंचसं, म्हणजे किंवा समजतं काही असं वाचलं की. हो. हो. बरोबर. तेच आता म्हणजे कसं की हळूहळू तो तुम्हाला आता अनुभव येत जाईल. आणि मी त्या या उपक्रमाचा तो पण एक आपला हेतू होता की नुसतं आपण संस्कृत संस्कृत शिकतो आहेच, त्याचा फायदा आहे, पण त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन कसं होतंय, त्याचा अनुभव कसा येतोय, तर ते आपण बघूया. हा एक हेतू होता त्याचा आपला. तर तुम्हाला तो प्रत्येकाला अनुभव आलाच असेल वेगवेगळ्या प्रमाणानुसार अर्थात. नाही का? ठीक आहे. तर आता आपण 6व्या पाठाला सुरुवात करणार आहोत. तर 6व्या पाठाचं काही सुरू नव्हतं केलं ना पल्लवी? ते आपण तुम्ही काही सुरू केलं नाही, होतं का? काहीच नाही. काहीच नाही. नाही नाही. ठीक. हा. नाही. ठीक आहे. तर आता आपण ते मागच्या पाठातले जे शब्द आहेत, हा. मामा मामी वगैरे, ते घेतले होते फक्त. हं. ओके. आणि ठीक. म्हणजे ते ह्या पाठात पुन्हा येत आहेत. ठीक आहे. आता ही सगळी आज्ञार्थक क्रियापद आहेत. हम्म. तर कोणीतरी हे पहिले 10 एकाने आणि दुसरे 10 एकाने वाचा बघू. हं. गच्छ, जा. हम्म. आगच्छ म्हणजे आ किंवा ये. हम्म. पिब म्हणजे पी. पठ हम्म. म्हणजे वाच. हम्म. पश्य म्हणजे पहा. हम्म. क्रीड म्हणजे खेळ. हम्म. वद म्हणजे बोल. हम्म. धाव म्हणजे दौड म्हणजे पळ. बर. पत म्हणजे गिर, पडणे पड याबद्दल. पडले. हा. पड खाली असं. लिख हा. म्हणजे लिही. हा. ठीक आहे. दुसरे वाचा कोणी उरलेले? वेळ असतो. तिष्ठ, हम्म. बैठ, बस. अक्षय, खा. कुरु, कर. भव, हो. अट, घुम, फिर. धारय, धारण कर. कथय, कह, बोल. क्षालय, हो, धू. पालय, पालन कर, पाल. तोलय, तोल, मोज. तर आता बघा की ही सगळी क्रियापदांची आज्ञार्थक रूप आहे. तर यात आता तुम्हाला एक म्हणजे अशी 20 आज्ञार्थी रूप, म्हणजे एकवचनी आज्ञार्थी सगळी. हम्म. मध्यम पुरुष एकवचन, अशी रूप आहेत. तर एक लक्षात आलं असेल, काही रूप गच्छ, पिब, पठ, वद, हं, अशी अकारांत म्हणजे नुसतंच तेच तेच आहे. काही याच्यामध्ये 16 ते 20 मध्ये य य य असं आलेलं आहे, बरोबर? की जे असं वदय धावय असं नाहीये, नाही का? किंवा गच्छय नाहीये. हम्म. काही की कुरु कुरु, भू भव, हा, स्था तिष्ठ, म्हणजे हे जे रूपांचं जे पॅटर्न आहे, आणि तो सगळा हा सारखा नाहीये. वेगवेगळे ग्रुप्स आहेत क्रियापदांचे, आणि त्यानुसार त्यांचं आज्ञार्थी रूप कशी बनतात ते ठरतं.
आता मी तुम्हाला एवढंच सांगतो की जी 10 प्रकारची क्रियापदांचं 10 गणांमध्ये वर्गीकरण केलंय आणि त्या त्या गणाचे नियम सारखे असतात एकमेकांना. पण गण बदलला की थोडे हा, थोडे नियम बदलतात, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. हं? हा. ओके. जे आहे ते आपण पुढे बघू त्याचं जास्त हा, डिटेलिंग, पण सध्या एवढं समजून घ्या. त्यामुळे त्याचं लॉजिक पण आहे की असं का आणि तसं का, हा. कारण ते कुठल्या गणावरनं वगैरे ते ठरतं. पण ते आपण काय नियम आहेत काय गण आहेत ते आपण नंतर बघू पुढे. म्हणजे ठीक. ते य एंडिंग आहेत ते एका कॅटेगरीत असतील कदाचित असं बरोबर, वाटतं. बरोबर, अगदी बरोबर, अगदी बरोबर. हा, हा हा. असं. हा. ठीक आहे. तर आता हे एक एक वाक्य आहेत, एकेकाने तुमच्यापैकी वाचा बघू पटापट. आणि स्वतःहून नाव म्हणायचं स्वतःचं आणि वाचायचं, म्हणजे दुसरा थांबेल नाव म्हटलं की. हं? चला सुरू करा एकेकाने पटकन. माधुरी कुलकर्णी. हं. चणकान तोलय. चणे हा, इथे तोल. हा न तोडलेला आहे, हा नचा पाय तोडलेला आहे. त्यामुळे हा. चणकान तोलय. चणे तोल, हम्म. तोल किंवा मोज. हा. पुढे वाचा पुढचं कोणी. लवणम सुषमा. तोलय, मीठ तोल. हा बरोबर. पुढे. लक्ष्मी बोलते वस्त्राणी क्षालय, कपडे धु. हं. इथे वस्त्राणी हे बहुवचन आहे. हं. बहुवचन. पुढे. हा. ठीक आहे. यदि यदि त्वं रुग्णः तर्हि प्रातःकाले उद्याने अट. हं. जर तू रुग्ण म्हणजे आजारी असशील तर सकाळी हं. उद्यानात फिर. जर तर. हं. अट, अटती किंवा अट म्हणजे फिरणे. हं. फिरणे. हं. मला तो एक सुजाता. श्लोक एक माहिती आहे की नाही माहिती नाही. अट शब्दाचा असा एक श्लोक आहे. जले रक्षतु वाराही स्थले रक्षतु भैरवी अट्टव्याम नारसिंहिश्च सर्वतः पातु सुंदरी, असा एक श्लोक आम्ही लहानपणी म्हणायचो. म्हणजे तर अट्टव्याम नारसिंहिश्च म्हणजे अट्टव्याम म्हणजे फिरत असताना, जंगलात किंवा कुठेही असं, म्हणजे नारसिंही किंवा असं, हं, असं म्हणायचं होतं. तर अट्टव्याम म्हणजे फिरणं जंगलामध्ये किंवा असं. हं. ठीक आहे. हा बोला सुजाता ताई. अहम कथयामी त्वं वस्त्राणि धारय. मी बोलतो तू वस्त्र घाल. किंवा धारण कर असं पण होईल. हे घाल चुकीचं आहे खरं. वस्त्र हा धारण, धारय धारण, म्हणजे आणि कथयामी म्हणजे मी सांगतो असं होईल का? सांगतो पण होईल. हो. हं. मी अगदी बोलतो बोलतो पेक्षा असं. मी हा. सांगतो तू वस्त्र सांगतो पाहिजे. धारण कर हा असं बरोबर वाटतंय जास्त. बरोबर. अहम वदामी म्हटलं असतं तर बोलतो झालं असतं. कथयामी म्हणजे सांगतो पाहिजे. हे आपण नंतर, मी हम्म. आताच दुरुस्त करतो हे. मी सांगतो. हं. सांगतो तू वस्त्र धारण कर. तर इथं काय तोलय. सांगते म्हणलं तर. सर काय इथं ते. सांगते म्हणलं तर काय येईल? स्त्रीलिंगी सांगते, मी सांगते. हा चांगला प्रश्न आहे. पण तुम्हीच सांगा आता. आपण असं क्रियापदांमध्ये, म्हणजे मराठीत जसं असते सांगतो सांगते, तसं संस्कृतमध्ये हम्म. वचन आहे का सांगा तुम्ही. म्हणजे लिंग आहे का क्रियापदांना. नाही. 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 हा. त्यामुळे ते सांगतो सांगते एकच. असं. एकच येणार. जसं मला इंग्लिश मध्ये. हा. नाही, हो दे हो दे. हा. तर त्यामुळे हा मुख्य फरक आहे. या दृष्टीने संस्कृत आणि इंग्लिश मध्ये सारखेपणा आहे की क्रियापदांना लिंग नाही. पण नाही. हा, पण मराठी आणि हिंदीमध्ये आहे. मैं बोलती हूँ, मैं बोलता हूँ वगैरे असं. बरोबर. हा. हा, शुभांगी ते ताईंना काही विचारायचं होतं आधी. हा, हा बोला. ते तोलयच्या तर ऐवजी मोजणे असं म्हटलं तर चालेल का? चणकान तोलय तर चणे चालेल ते. मोजतो. हो चालेल हा. चालेल. हा. तोल किंवा मोज. बरोबर. हा सुषमाताई बोला. धारण ते धारण कर ठीकच आहे, पण परिधान कर असं म्हटलं तर त्याचं वेगळं येतं का? ठीक आहे चालेल तसं. हा. परिधान कर, घाल, म्हणजे त्या अर्थाने परिधान कर पण म्हणू शकतो आपण. हा. नाही, वेगळं काही परिधानला काही वेगळं क्रियापद आहे का असं मला विचारायचं होतं. नाही नाही नाही. वेगळं काही नाही हेच. हा. वाचते 6. हा. हे बालक
त्वम ओदनम भक्षय लशुनम भक्षय. हे हम्म, मुला, तू भात खा, लसूण खा. हम्म. बरोबर. पुढचं वाचा कोणी? कोण असतंय पटापट? त्या हम्म, देव पुस्तकात वार्ता कथय. पुस्तकात लशुनम मा माक लिहिली मी भक्षय म्हणते. पुस्तकात. मा आहे. हा म्हणजे नको खाऊ. लसूण अच्छा, लसूण नको खाऊ. महाभक्ष. मराठीत मा तसं असेल. भक्षय. हा, हा हे हिंदीतलं घेतलंय तर त्याचं नाहीये. हा ठीक हा आहे. हं, म्हणजे ठीक आहे. लसूण नको खाऊ. बरोबर. हं, ठीक आहे. कोण वाचेल आता? पुढचं कोण वाचतंय? देव वार्ता कथय. देवा हं, बातमी सांग. वार्ताम. अच्छा. हा, वार्तांकन. आता या देव ही वार्तांक. कुठली, शुभांगी, हे देव ही कुठली विभक्ती आहे? संबोधन का? हे देव. बरोबर, अगदी बरोबर. हा, बरोबर. ठीक हा. आहे. हा. शुभांगी विद्वांस, तुम्ही वाचा पुढचं. हे सारथे त्वं सबलान अश्वान पालय. हा, हे सारथी तू सबळ सशक्त घोडे पाळ. हा. इथे पालय म्हणायचं. संस्कृतमध्ये नेहमी म्हणजे राम, आपण राम म्हणतो, पण संस्कृतमध्ये कधी राम म्हणत नाही, राम असं. तसं हो. हां, पालय असं म्हणायचं. पालय. हा, ओके. ठीक आहे. सानिकाताई, पुढचं वाचा तुम्ही. त्वम त्वम तत्र तिष्ठ. तू हम्म. तिथे थांब. हा, बरोबर. तिष्ठ म्हणजे थांब. बरोबर, थांब किंवा उभा राहा असं पण होऊ शकतं कधी कधी त्या रेफरन्सवरती. असं, ठीक आहे. भावनाताई, तुम्ही वाचा. एक एक मिनिट, तत् हा, एक मिनिट. कार्यं हा, हा, तत् बिकॉज. कार्यं त्वम् अतिशीघ्रं कुरु. तत् ते कार्य लगेच कर का? ते कार्य लगेच कर. तू लगेच कर. अजून वेणी म्हणजे आईकडनं. लव हॅलो. बरोबर. हो. सर काहीतरी कुठेतरी गेलेत बहुतेक. अच्छा. त्वरित, लगेच किंवा लवकर. बरोबर आहे. अतिशीघ्रम. लवकर. हा. तत् तत् म्हणजे कार्यं ते, त्वम् कार्य अतिशीघ्रं म्हणजे कुरु. कार्य, हा, त्वम म्हणजे त्वम्. तू, हा, आणि अतिशीघ्रं लवकर म्हणजे कुरु म्हणजे कर. कर. हा. हा. हा, पुढचं हा, बोला वाक्य आता. वाचा कोणीतरी. हा, वाचा. हा, हा. सर आले. हा, बोला तत् बोला सर. कार्यं अतिशीघ्रं कुरु. अतिशीघ्रं कुरु. ते हा, कार्य तू लवकर कर, लगेच कर. हा. मग अतिशीघ्र म्हणजे नुसतं शीघ्रम करू म्हणजे लगेच करू होईल. अतिशीघ्र म्हणजे हा, खूप खूप लवकर कर किंवा खूप लवकर. हा. लगेचच लगेचच कर असं पण म्हणता येईल आपल्याला. हा. तत्काळ. हा. तत्काळ. आता इथे एक जरा मी करतो, लगेचच असं जास्त बरोबर पडेल. हा. हा हा. लगेचच बरोबर आहे. हा. हा, ठीक आहे. सुषमा त्यांनी काहीतरी लवकरात हात लवकर. वर केला होता. हा, लवकरात लवकर म्हणतो तसं ना. हा. बरोबर बरोबर. हा, हा, वाचा पुढचं. मी वाचू का सर? हा, वाचा. हम्म. सायंकाले अध्ययनं कुरु. हा, संध्याकाळी अभ्यास कर. हा, बरोबर. पुढे कोण? शैलजाताई, वाचा. नाही येत का? हा, दुसरं कोण वाचेल? कथय. मी वाचते सर, वाचून की. कथय. हा, वाच. कथय त्वम क्व गमिष्यसि. सांग तू कुठे हम्म. जाशील. हा, आता कथय म्हणजे कथय. सांग. हा, कथय म्हणजे आज्ञार्थी रूप आहे. सांग तू कुठे जाशील. बरोबर आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हा आज्ञार्थाचा उपयोग लक्षात आलाय आता. बरोबर. आता पुढचं हे बघू आपण. अजून वाक्य आहे काही. ज्योत्स्नाताई, वाचा तुम्ही. ज्योत्स्नाताई नाही. माधुरी सांजेकर. सर अनम्यूटच करायचं राहिलं होतं माझं, त्यामुळे तसं हा, झालं.
हा बोला बोला, हा वाचा. मी हा. अनम्यूट करायला विसरले होते त्यामुळे हो आता हो वाचते परत मी. हो. प्रातःकाले त्वं प्रतिदिनं कवोष्णं गोदुग्धं पिब. हा. अं, हो. तू रोज सकाळी गाईचे कोमट दूध पी. हा. कवोष्णम म्हणजे कोमट. हा, लक्षात घ्या. कोमट हो. हम्म. हा. ते हे आलंय काय ह्याच्या आधी कवोष्णम आलंय काय सर? पूर्वी आलं होतं मग मागच्या पर्यंत. मागच्या हा प्रारंभाच्या वेळेस होतं मला वाटतं. हं. होतं होतं नाही. होतं. हा. हा, अच्छा. आणि हा. कवोष्णम. गोदुग्धमला गाईचे दूध असं षष्ठी असं म्हटलं तरी हा. हो, गाईचे, कारण मराठीत असं गोदुग्ध असा शब्द नाहीये ना, म्हणून. शब्द नाहीये, बरोबर हम्म. आहे. हा. हो, त्यामुळे हा. ते षष्ठी लावूनच म्हणावं लागतं गाईचे दूध असंच. हा. हं. वाचा माधुरीताई पुढचं. हा वाचते सर. भोजन समये कवोष्णम जलम मा पिब. हा. जेवणाच्या वेळी कोमट पाणी पिऊ नकोस. पिऊ नकोस. हा. बरोबर. हं. वैशालीताई वाचा तुम्ही. हो. समाचार पत्रे एकाम वार्ता लिखो. वार्तामय, हा अनुस्वार आहे. हा. वार्ताम हा. समाचार पत्रात एक बातमी लिही. लिहू. हं. आता इथं पुढं ना एक नियम लिहिलाय, वाचू शकताय का तुम्ही हो. स्क्रीनवरती? विशेषणे विशेष्याप्रमाणे चालतं. म्हणजे काय हा. की वार्ता हे स्त्रीलिंगी आहे. हा. त्यामुळे एकाम जर हम्म. म्हणजे मोदक असतात किंवा लाडू किंवा मोदक, हा, मोदकम खाद, पुल्लिंगी. हा, तर मग हम्म. एकहा एकम. मोदकहा. हा. हा. असं म्हणजे हा असं झालं असतं. हा. म्हणजे पुल्लिंगी असेल तर एकहा, स्त्रीलिंगी असेल तर एका, आणि नपुसकलिंगी असेल तर एकम. हा. असं. एकम. हा. तर असं त्याप्रमाणे विशेषणाचं लिंग आणि वचन आणि विभक्ती हे सगळं विशेष्याप्रमाणे बदलतं. हा. आपल्याला ज्यांनी आता रामरक्षाचं ऐकलं असेल त्याच्यात खूप हा अनुभव आला असेल, नाही का? सगळं हो विशेषण ही हो. सगळी विशेष्याप्रमाणे चालत होतं. बरोबर आहे. हा. विशेष्य हे द्वितीयात असलं की सगळी विशेषणं पण द्वितीयात होतं. द्वितीय. बरोबर. हा. हो. असं. हा. हा. वाचा पुढचं. तस्मिन् सुषमाताई. क्रीडाङ्गणे सत्वरं हा. वाचा 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 हा. वाचा. कोणीतरी सुरुवात केली होती ना. मी वाचू का? तस्मिन् तस्मिन् क्रीडांगणे त्वं सत्वरं धाव. हा. हा. त्या क्रीडांगणात तू लवकर धाव. हा. आता इथं सुद्धा तोच नियम आहे. तस्मिन हम्म. क्रीडांगणे. हा. म्हणजे तत् क्रीडांगणे नाही. हा. तस्मिन म्हणजे तत्चं सप्तमी रूप. सप्तमी का? कारण क्रीडांगणे हे सप्तमी आहे म्हणून तत् म्हणजे त्या त्या क्रीडांगणात. तर ते हे विशेषण आहे क्रीडांगणाचं, बरोबर. त्यामुळे त्यात हम्म. ते याचं पण त्यात क्रीडांगणात. आणि हे जरा नियम समजून घ्या तुम्ही नीट, कारण कसं मराठीत आपण असं म्हणत नाही. आपण म्हणतो त्या क्रीडांगणात, त्यात क्रीडांगणात असं म्हणत नाही आपण, नाही का? किंवा हम्म. म्हणजे म्हणजे मराठी आणि संस्कृतमध्ये हा फरक आहे. मराठीमध्ये विशेषण हे विशेषासारखं चालत नाही, नाही का? म्हणजे असं आपण हम्म. गोड आंब्याच्या फोडी कर असं आपण म्हणतो. गोडाच्या आंब्याच्या फोडी कर असं आपण म्हणत नाही, नाही का? हा. त्यामुळे गोड हा गोडच राहतो, फक्त आपण आंब्याच्या फोडी कर म्हणतो. पण संस्कृतमध्ये गोडाच्या आंब्याच्या फोडी कर असं. हा. मधुरस्य आम्रस्य असं होईल ते. हा. ठीक आहे. तर हा नियम जरा डोक्यात फिक्स व्हायला वेळ लागेल. लक्षात. हा. येस पण सर. नेहमी लक्षात ठेवायचं. हा. चालेल. आता पुढचं कोण वाचेल? सानिकाताई वाचा पुढचं. अत्र संध्या वंदनार्थम शीघ्रम हम्म. आगच्छ. हा. येथे संध्याकाळी प्रार्थनेसाठी लवकर ये. हा. आता संध्याकाळी म्हणायची गरज नाहीये. इथं जे अनुवाद केला पण संध्या वंदन हा एकच शब्द धरलाय आपण.
ऍक्च्युली संध्यावंदन म्हणजे संध्याकाळचं वंदन असं, पण हम्म. तो एकच शब्द म्हणून वापरला तरी चालेल. हं, असं. संध्याकाळच्या अच्छा. वंदनासाठी किंवा संध्यावंदनासाठी. हं. ओके. तर इथे अर्थम, अर्थम हा शब्द आहे ना, जसं भ्रमणार्थम फिरण्यासाठी, हम्म. हम्म. भोजनार्थम जेवणासाठी, तसा अर्थम या शब्दाचा उपयोग लक्षात ठेवा तुम्ही. हा, अमुक एका साठी, हा, याच्याकरता नेहमी अर्थम हा वापरतो. तसंच तुम्हाला अजून एका अर्थम असं मी तुम्हाला सांगितलं होतं पूर्वी, की कधी वापरला जातो अर्थम हा शब्द. कशाबद्दल? तुम्हाला तृतीयानं सहसार्थ. नाही, तुम्हाला मी सांगितलं होतं ना, नाही. बाकी बाकी सगळ्या संस्कृतमध्ये काय म्हणजे किम, कुठे म्हणजे कुत्र, केव्हा म्हणजे कदानी. हा हा. हा, तर पण किमर्थम. काय, हा, म्हणजे किंवा का का या शब्दाचं नाहीये, तर ते काला किमर्थम म्हणतो आपण. हा, नेहमी. हा, किमर्थम. तू तू का खातोस, त्वम किमर्थम खादसी. हा, त्वम किमर्थम गच्छसी. किमर्थम म्हणजे, किमर्थम म्हणजे का, तर तिथं अर्थम या शब्दाचा तसा उपयोग होतो, काम काम असं विचारण्यासाठी किमर्थम असं. हं? ठीक आहे. हं. पुढचं तर ठीक आहे, 18वं ठीक आहे, गीतांपट सोपं आहे. पुढचं सर वाचा इथे 19वा. गीतांक लिहिलंय सर. सर हा? इकडे गीतम का लिहिलं? गीता लिहू शकतात ना, नुसतं गीता पठ. गीताम का आलं? हा, हा. बरोबर. कोण सांगेल याचं हा. उत्तर? छान गीता प्रश्न आहे. नुसतं भगवद्गीता ना, गीता. स्त्रीलिंग. बरोबर आहे, गीता बरोबर आहे लाव तुमचं. असं आहे का? नाही नाही नाही, नाव नाही. बरोबर आहे तुमचा हा. अगदी प्रश्न. पण कोण सांगेल हे गीताम का नाही, गीता पठ असं का नाही? हम्म. स्त्री- कारण स्त्रीलिंगी मी एकवचन आहे का? स्त्रीलिंग एक वचन. स्त्रीलिंगी नाही नाही, एकवचन. नाही नाही मी नाही सांगू नाही. कसं? नाही, थांबा थांबा पल्लवी ताई. हा, अजून कोण बर. सांगेल? हा, मला कर्ता कर्म, हम्म. हा, याच्यावरनं काही सुचतंय का? हम्म. म्हणजे इकडे पठ म्हणजे या तू तू वाच पठ, ना. पठ. पठ पठ नाही असं म्हणू म्हणायचं, नका रे, पठ. पठ म्हणा हा, हा पठ. नेहमी. हा, हा पठ पठ तू हा वाच. हा. हा, म्हणजे त्वम ना. बरोबर आहे. हा, हम्म. बरोबर आहे. नाही नाही, सांगू देतात ना. हा, पुढे काय मग? मग हा, त्वम सॉरी पठ सॉरी. म्हणजे तू, तू म्हणून मला वाच असं मग वाटतंय की म्हणून त्याच्यासाठी त्वम असल्यामुळे गीता असं केलं असेल. नाही नाही, ते गीता. थोडं, पण मग त्वम आहे, पण मग गीताम का, त्वम गीता पठ असं का नाही? कोण हा, तेच. सांगेल? हम्म. सर आता गीतेमध्ये श्लोक आणि अध्याय आहेत म्हणून. नाही नाही, पण त्याने अनुस्वाराशी का गीता पठ का नाही? गीता, बरं, परत एक सांगतो मी तुम्हाला, गीता हा शब्द मालासारखा चालतो. हा, हम्म. समजलं? मग इथे म्हणजे हो. गीता पठ म्हणजे माला पठ असं होईल. म्हणजे माला आणि मालाम मध्ये जो फरक आहे, तो गीता आणि गीताम मध्ये आहे. हम्म. कोण- काय तुम्हाला कोणीच सांगू शकत नाहीये? मला डिसअपॉइंट करताय तुम्ही. हो ना. कर्ता कर्म वैयक्तिक क्रियापद. नाही हे नाही. द्वितीयच असतं. हा, बोला सुषमाताई. कर्ता. कर्म हा. असल्यामुळे द्वितीय. हा, हम्म. आता कर्म कसं ओळखलं तुम्ही? गीता कर्म आहे की कसं म्हणजे ओळखलं? काय वाच, काय काय वाच. वाचायचं? हा, हा, काय आधी, वाचायचं? आधी नेहमी काय करायचं, क्रियापदाला प्रश्न विचारायचा, कोण. हा, हम्म. म्हणजे कोण? हो. गीता वाच, हा. कोण वाच, कोण वाच म्हणजे कोणाला आज्ञा आहे ती, कोण वाच, तर तू, त्वम, तू. त्वम हे तू वाच. अध्याय पण हा. आहे. मग नंतर हा. त्यामुळे कर्ता फिक्स झाला, कर्ता प्रथम येत असतो. हा, हा. अजून हा. कुठलंही कर्ता आणि कर्म द्वितीय. कर्त्याच्या विशेषणाशिवाय दुसरं कुठलाही शब्द प्रथम येत नसतो. मग आता काय, मग क्रियापदाला विचारायचं, काय काय वाचू मी, काय वाच, तर गीता वाच. कायचं जे उत्तर हम्म. असतं ते नेहमी कर्म असतं, आणि कर्म कर्म. हे नेहमी द्वितीयच असतं. जसं माला माले अच्छा. माला हा, मालाम माले माला हा, मग मालाम गीताम हे द्वितीयत आलं, म्हणून गीताम पठ. समजलं? हा, हे डोक्यात पक्क म्हणजे करा. ह्याच्यामध्ये कर्ता कोण, कोण आहे? तू ना. हा हा,
करता तू आहे ना म्हणजे. कर्ता तू आहे, त्यामुळे कर्ता प्रथम येत हा. गेला तो त्वम. मग कर्म काय अच्छा, झालं? हा तेच बरोबर, करेक्ट, हा, ओके. मग गीता हा, हे कर्म असल्यामुळे गीताम झालं. जर बरोबर. गीता, ओके सर. हा, जर ते गीता या मुलीचं नाव असतं तर गीता हा. पुस्तकम पठ असं म्हटलं असतं ना, तर मग ते हा, वेगळं झालं असतं, अर्थात ते तेव्हा ते संबोधन वेगळं झालं झालं असतं. असतं. हा, पण ते बरोबर मग ते, बरोबर. हा. मला एक विचारायचं आहे, शुभांगी विद्वांस आणि सानिकाला, की तुम्ही ते कोण, काय, कशाने, कशासाठी असं मी आधीच्या लेसन्स मध्ये खूप वेळा सांगितलेलं आहे बऱ्याचदा. ते तुम्ही व्हिडिओ मध्ये ऐकलं का? नाही अजून ऐकलंय सर. अच्छा. हा, ते मागचे व्हिडिओ ना तुम्ही नीट ऐका, कारण बऱ्याचदा हा मुद्दा मी उगाळलेला आहे. म्हणजे कर्ता कसा ओके. खरंच आहे. ओळखायचा, कर्म कसा ओके. ओळखायचा, खूप वेळा. आणि ते तुम्ही हां हां. जरूर ते व्हिडिओ ऐका, म्हणजे तुम्हालाही, म्हणजे तुम्ही कॅचअप करू शकाल लवकर असं. हो हा, हो हो. हा, हा. हो हो, चालेल. हा. चालेल. कारण नाहीतर तुम्हाला ना हे मी जे सांगतोय पटकन एखाद्या वेळेस लक्षात नाही येणार कोण काय वगैरे मी काय बोलतोय ते. पण तिथे आम्ही खूप याचं म्हणजे ठोकून ठोकून यांना हे केलेलं आहे सगळ्यांना. अगदी अगदी. हा. ते हवं तर तेच. मी ग्रुपवर परत टाकू का सर? हो, कर्ताने कर्म को. हो, हो, टाका टाका, हा, चालेल. हा, हो, चालेल चालेल, टाका. हा, हा, थँक्यू. हा. पण त्याचे व्हिडिओ पण ऐका तुम्ही, जुने व्हिडिओ जर ऐकले ना हो तर हो, मग, व्हिडिओ तर हा, आहे ना, हो ना. हा, तेच ठीक आहे. हो, हा, चालेल. हा. हो पुढ- चालेल. पुढ- हा, पुढचं कोण चालेल. वाचतंय? पुढचं मी वाचते सर, वासंती. वासंती हम्म. वाचा. हा. मी वाचते. हा. हम्म, पाठशालायां सार्धदशवादनसमये गच्छ. हम्म, 10:30 वाजता शाळेत जा. हम्म. तर पाठशालायाम ही कुठली विभक्ती? याम. हम्म. सप्तमी एकवचन. बरोबर, सप्तमी एकवचन. हा, हा, माला माला प्रमाण. हो, हा, हम्म. हा, बरोबर. पण बरोबर. सर एक विचारू का, इथे आपण पाठशाला वापरलं म्हणून ते नाही का, पाठशाला वापरलं म्हणून त्याचं सप्तमी एकवचन पाठशालायाम झालं. तिथे जर हम्म. आपण विद्यालय वापरलं असतं समजा, तर तिथं विद्यालय करावं लागलं असतं का मग? हो, अर्थात. हा, पण हम्म. पाठशाला हा आकारांत स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंग झालं विद्यालय, आणि विद्यालय हा, करांत पुल्लिंगी असलं असतं. हो, हो, असं. बरोबर. सुषमा ते हो ना, विचारा. उद्याने. हा, उद्याने सार्ध म्हणतात. आहे 10:30च आहे का? म्हणजे हा, हो, हा, ऍक्च्युअली मी साडे. तुम्हाला मागे बोललेलो आहे ना, सार्ध या झाले ना शब्दाचंच आता. अपभ्रंश होऊन साडे हा शब्द झालेला आहे. साडे. मग 9:15 असेल, 10:15 असेल तर त्याचे काय वेगळे आहे? नाही, बरोबर, चांगला शब्द आहे. त्याला म्हणजे सपाद आणि असं काहीतरी. पाद म्हणजे क्वार्टर संस्कृत मध्ये, अच्छा सार्ध म्हणजे अर्ध आणि पाद म्हणजे क्वार्टर असं. हम्म, अच्छा. असं. ओके. हा. हम्म. किंवा ऊन, ऊन म्हणजे जसं आपण एकोनविंशती, ऊन म्हणजे कमी असं. हा, हा. ज्याला आपण उणीव, मराठीत उणीव म्हणतो ना, तर हो ते हो ऊन. हो. हा. हा, असं. हा, असं. हम्म. ठीक आहे, पुढचं वाचा. मी वाचते सुषमा. हम्म, मध्याह्ने प्रखरं सूर्यं आकाशे पश्य. हा, दुपारी प्रखर सूर्य आकाशात पहा. हा, ध्यान हा, दे. बरोबर, बरोबर. हम्म. आता इथं गंमत आहे. हा, सूर्यम ही कुठली विभक्ती आहे? द्वितीया एकवचन. कसं काय? हं? सू- सूर्यम देहून सारखं सर. प्रखरम सूर्यमय. नाही, प्रखरम तर विशेषण आहे, ते जाऊ द्या. पण मी आधी सूर्यम ही विभक्ती विचारतोय. काय पहा म्हणजे सूर्य पहा ना. हा, म्हणजेच हे हे झालं ना, कर्म झालं. हम्म. म्हणून म्हणून मग मग द्वितीय एकवचन. द्वितीया पाहिजे ना, प्रथमा कशी होईल? हो, मी प्रथमा नाही द्वितीयाच का? बोलले ना. नाही, आम्ही द्वितीय प्रथम ऐकलं. एकवचन. मला नाही वाटतं नाही प्रथम ऐकलं.
हा नाही नाही, मी द्वितीयाच बोलले म्हणून द्वितीय. म्हटलं. अच्छा, नाही मग बरोबर आहे, सॉरी. हा, द्वितीय. हा द्वितीयच आणि मग होतं. हा, हा नाही ठीक आहे. आणि प्रखरम हे त्याचं विशेषण आहे, त्याच्यामुळे ते पण द्वितीय त्याला. हा, पण नाहीतर हा सूर्य हा पुल्लिंगी आहे, त्यामुळे सूर्य हा हो प्रथम येत असता तर सूर्य हा आणि प्रखर हा असं झालं असतं. हो. बरं, आता दुसरं एक मध्ये आकाश ही कुठली विभक्ती? सप्तमी. आता इथे बघा दोन दोन सप्तमी आली आहेत, मध्यान्हे आणि आकाशे. हा, एक आहे हो कालदर्शक आणि एक स्थानदर्शक. हा, हो जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ना की सप्तमी केव्हा वापरतात, एक स्थानदर्शक असेल तेव्हा सप्तमी येते, की आता स्थान कुठलं आहे, आकाश आहे, आकाशात. हा, आणि हो हो मध्यान्हे म्हणजे दुपारी, म्हणून ते पण सप्तमी येतात. हं? असं. हो हो. हा, ठीक आहे. सुजाताताई पुढचं वाचा. गीतायाः श्लोकान् वद. हा, गीतेचे श्लोक म्हण. मी बोल नाही म्हणू शकत. हम्म. बोल. तर वद म्हण. म्हणजे बोल असं. हा, म्हण किंवा बोल, हम्म, ठीक आहे. हा, बोल. हम्म. ठीक आहे. आता गीतायाः हे कुठलं वचन आहे, विभक्ती? आता विभक्ती तिथे कुठली आहे? लिहिलंय षष्ठी म्हणून, हा, कारण की ते स्त्रीलिंगी आहे, म्हणून स्त्रीलिंगी. मालायाः मा. हम्म. बस तसं गीतायाः. हम्म. पण हे वचन कुठलं आहे, एकवचन की बहुवचन? बहुवचन आहे. नक्की बहुवचन आहे? हो, नाही, इथं म्हणजे तर चुकलेलं आहे. एकवचन गीतेतील नाही का? आहेत ना, म्हणजे इथं चुकलेलं आहे. हा, कारण इथे एक वचन आहे सर, गीता या एक हा ते वचनच आहे. हा, एक म्हणूनच मी वचन म्हटलं आहे. ते बहुवचन लिहिलेलं असलं ना तरी ते हा, मी चुकलंय. पण तिकडचं वाचूनच मॅग. हा, तर ते इथे एकवचन पाहिजे. गीता नाम पाहिजे का? गीता नाम हा, झालं असतं का? हा, हा गीता नाम नाम झालं असतं झालं असतं, षष्ठी. तेच ना. गीता हा, नाम त्यामुळे झालं गीता, असतं. बरोबर. कारण गीतेचे गीतांचे असं थोडीच होणार ना आपलं, म्हणजे लॉजिक लावलं तरी आपल्याला कळेल गीतांचे की श्लोक वाच, हा, बरोबर, असं तसं गीतांचे नाही थोडीच होणार. होणार आहे. हा, असं. आणि ते षष्ठी द्विवचन काय लिहिलंय मला कळलं नाही, ते पण मला काहीतरी चूक चूक झालेलं आहे. षष्ठी कुठलं आली इथं? म्हणजे जरा श्लोकांवदय कुठलं आलं सांगा. लोकांना. हा, श्लोक म्हणजे पुल्लिंग आहे का श्लोक? हम्म. हम्म. तो पुल्लिंग. श्लोक. हा, हा, द्वितीय बरोबर आहे. बहुवचन आलं सर. द्वितीया देवा देवः बहुवचन. देवो हा. देवः. द्वितीय हा, देव. बहुवचन. द्वितीया देवान बहुवचन म्हणजे आलं. तृतीया आली ना ती. द्वितीया तृतीया द्वितीय आली ना, बहुवचन. देवान. नाही नाही, नाही, द्वितीया. द्वितीय द्वितीया. बहुवचन. रामः द्वितीय रामौ बहुवचन. रामाः रामं रामौ रामान. रामान म्हणजे काय? तसं ओ, पुन्हा श्लोकान. बहुवचन आलं, देवः देवम हा, म्हणजे देवो देव. ही एक तर षष्ठी पण नको, षष्ठी आणि नाहीये. हा. म्हणजे आणि द्वितीया बहुवचन आलं. हा, ओके. हे द्वितीया आणि बहुवचन असं पाहिजे. हा, हम्म. ठीक आहे. म्हणजे इथे लिहिण्यात चूक होती, तर मला तेच बघायचं होतं. ठीक आहे. हा, ते बरोबर गणलेलं मी. हा, ठीक आहे. पुढे वाचा. इथे द्विवचन द्विवचन काय लिहिलंय मला कळत नाही. हा, द्वि म्हणजे इथं द्वितीया द्वितीया विभक्ती आहे. बहुवचन असं हा, द्वितीय. बहुवचन. हा, आता इथं द्वितीया एक पुढचं आहे तिथे एकवचन आहे. खाली हा, जनकम. हा, हा, जनकम. पुढचं वाचा. पुढचं वाचा कोणी? कोण वाचतं? 22वा पटकन जनकम वाच. प्रति पत्रम लिख. हा, हा. वडिलांसाठी पत्र लिही. जनकम हम्म, प्रति पत्रम लिख. हम्म, जनकम म्हणजे द्वितीया एक वचन, हम्म, पत्रम सुद्धा द्वितीया एक वचन. बरोबर. हा, ती आणि म्हणजे साठी. आणि कुठल्या तरी पुस्तकात ना जनकम प्रतिपत्रम लिख असं पण आलेलं आहे. आम्ही त्याचा दोन्ही अर्थ दिले, की प्रतिपत्र म्हणजे जसं आपण प्रतिप्रश्न हा, उत्तर. म्हणतो तसं उत्तर, तसं अच्छा. उत्तर पत्रक उत्तर. असं. हा, हो, बरोबर. हा. उत्तरादाखल. उत्तरादाखल किंवा हा, बरोबर. प्रतिपत्र असं. येस. हा, प्रतिपत्र. ते 23वा वाचा. मी वाचते सर वासंती. हा, वाचा. मंदिरे कथां कथयः. मंदिरात कथा सांग. हा, मंदिर सप्तमी एक वचन. हम्म, मंदिरे हा, कथा. बरोबर बरोबर. पुढचं तत्र पश्यते ते पाहायचं सोपं आहे. तेथे हा, पहा. हा, आता तुम्हाला हे
स्क्रीन दिसतोय का तुम्हाला की नाही दिसत आहे? दिसतंय ना. दिसतोय सर. दिसतंय. कुठलं पण ब्लँक दिसतोय की कसा? नाही, नाही सगळी म्हणजे उत्तरं पण दिसतात. अच्छा, असं दिसतंय का? उत्तरं ओके. पण दिस ते अजून हा, माझं उत्तरं झालं पण नाही दिसत. अजून. हा, ते अजून माझं करेक्ट नाही झालंय खरं. हा. काहीतरी प्रॉब्लेम आहे ते. त्या उत्तरावरती काळा चौकन टाकून द्या. हा हा, नाही ठीक आहे. हा हा, आता वाचा आहे पुढचं पहिलं वाक्य. मोरेश्वर वाचा. हा. नाही, मी वाचायच्या आधी मला एक विचारायचं होतं. जसं मामीला ना मातुलानी म्हटलंय, आधीच्या शब्दामध्ये लिहिलं होतं, हो तसं हा. काकाला ना पितृव्य लिहिलं होतं. हो, तर काकीला लिहिलं नाहीये, पण ते काय काकीला काय लिहिलं असेल, असेल शब्द. पितृव्या असेल. हम्म, हो, पितृव्या, हा. पितृव्यः असं. नाही नाही, व्यह म्हणजे काका. पितृव्याह म्हणजे हो काका काका, मी हो. म्हणतोय. पण मी म्हणतोय पितृव्या. स्त्रीलिंगी हा, व्या. स्त्रीलिंगी करायला. पितृव्या म्हणजे काकी स्त्रीलिंग. का? हा, पितृव्य नहीं होत असं. अच्छा, पितृव्या. पितृव्या. बरं बरं बरं. हो, मामी सुंदर वस्त्र और आभूषण धारण करती है. हा. मातुलानी सुंदरम. सुंदर वस्त्राणी हम्म, सुंदर आणि आभूषण आभूषणच हम्म. धारयती. हम्म. हम्म. बरोबर आहे. बरोबर हम्म. बरोबर. आणि वस्त्रांनी. हा, अनेक बरोबर. वचन असेल तर हा, एक वचन. काय. हा हा, आभूषणाने पण म्हटलं तरी चालेल. बरोबर. हम्म. आभूषणानीच धारयती. आता इथे धारयती का धारयंती का नाही सांगा मला. कारण सर एक वचन आहे ना करता. मामी एकच आहे म्हणून. हा आम्ही एकच आहे म्हणून. हा, एक कन्फ्युजनचा एक पॉइंट असू शकतो हा, की हो ते धारयंती का हो ते नाही. धारयती हे क्रियापद आहे, ते एका कर्त्यासाठी आहे म्हणून. हो, हम्म. तर एक त्यामुळे वचनी. हा, तर त्यामुळे ते नेहमी लक्षात ठेवायचं की क्रियापद हे नेहमी कर्त्याप्रमाणेच चालतं, कर्तरी चालतंय. प्रयोगाने. हा, असं. सर हा. ते आभूषणला आभरणानी पण शब्द आहे ना? हो, चालेल हम्म. ना, चालेल. हो, काही प्रश्न चालेल. नाही. हा. हा. पुढचं वाचा वाक्य. मी मी वाचते वाचू सर. काय सर? हा, वाचा. लक्ष्मी वाचा. हाँ, मैं भी आभूषण धारण करूंगा. हा, अहम अपि आभूषणम धारिष्यामि. धारयिष्यामि. धारयिष्यामि, सॉरी, धारयिष्यामि. हा, ते धारय, भविष्य. शालय वगैरे जे आहेत ना, हो ते हो आता मी हो. सांगतोच ते, त्याला ना दशमगणातले धातू म्हणतात. हा, हे सगळे हम्म. य हम्म. वाले. हा, तर त्याचं य जरा य. सगळं. हा, मध्ये जो य येतो ना, म्हणजे धारयिष्यामी म्हणजे धारिष्यामी होत नाही तिकडे असं. ठीक आहे. सर मी हा, वाचते तिसरं. हा वाचा. ज्योत्स्ना. हा वाचा. क्या तू आभूषण धारण नहीं करेगी? हम्म, किम त्वम आभूषणम न धारयिष्यसी? इथे आभूषण हे जर आपण एक वचनी धरलं तर आभूषणम होईल. आणि हा. अलंकार हा शब्द अनेक वचनी सुद्धा अलंकारच म्हणतो ना, म्हणजे अलंकार किंवा आभूषण असं. ऍक्च्युली इथं आभूषण हा शब्द आहे ना, हा बहुवचनीच करायला पाहिजे. हा, कारण तर का मग की मग नुसतं आभूषण नाही हा, पाहिजे ना सर. सगळीकडेच ते आभूषण. कारण काय, तू हा, मंगळसूत्र घालत नाहीस का, अंगठी घालत नाही का, असं म्हटलं तर ते एकवचन होऊ शकतं. पण ठीक आभूषण आहे, हा बरोबर आहे. शब्दच मुळे बहुवचनी आहे. त्यामुळे इथे आपण हे ओके. दुरुस्त करूया सगळ्यांनी. आभूषणाने 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 हा, तिन्ही वाक्यात ठीक आभूषणाने किंवा आभरणानेच पाहिजे पण. आहे. ओके. रेफरन्स. हा, ते आपण दुरुस्त करूया. पुढचं चौथं वाचा. मी वाचते सर, तुम वासंती. पुष तुम हा, वाचा. तुम पुष्पमाला धारण करोगे? हा, किम त्वम मालाम धारयिष्यसि? बरोबर. हा, सारखंच आहे वरचं. हा, पाचवं वाचा कोणी. सर होतात इथं वेगळे. पुष्प मला पुष्प नाही वापरायचं का? मग माळा नुसता अर्थ होतो ना. नाही, पुष्प. हा हा, पुष्प. चालतंय ना. माळा पण पुष्पस्य पुष्पमाला. पुष्पमाला पण नाही, चालेल. पुष्पस्य नाही, पुष्पमाला म्हटलं तरी चालेल. हा, 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 बरं, कारण पुष्पमाला. पुष्पमालाम.
कारण मोत्याची माळ पुष्प